नमस्कार रामराम मंडळी, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग असणार आहे एका मिसळ पॉईंटचा. तर नाशिकमध्ये नव्यानेच एक मिसळ सुरू झालेली आहे ज्याचं नाव आहे वनराई मिसळ. ती ट्राय करण्यासाठी मी आलेलो होतो आणि संडे होता, त्यामुळे नाशिककरांसाठी तर संडे म्हणजे जे म्हणतात ना, रविवार हा मिसळवार असतो. तर जे नाशिककर असतील ते कदाचित रिलेट करतील माझ्या या शब्दाला. तर बघू शकता तुम्ही, इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे दोन्ही साईडला पार्किंगची सोय करून दिलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग करू शकता आणि खूप मोठा असा स्पेस इथे दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही इथे आल्यानंतर काय तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. आणि इथली जी रेस्टॉरंटची थीम आहे ती अशी बांबूमध्ये बनवलेली आहे, म्हणजे थोडा अस्थेटिक वाईब देणारं हे ठिकाण आहे. तर तुम्ही इथे नक्कीच विजिट करू शकता आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक अस्थेटिक वाईब मिळेल. त्याचबरोबर आजूबाजूला संपूर्ण शेती असल्यामुळे एकूणच नेचर वाईब देणारं हे ठिकाण आहे. बघू शकता तुम्ही, सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान केलेली आहे. आणि मिसळ म्हणाल तर मिसळ पण एकदम घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्ही मिसळ खाण्यासाठी या ठिकाणी नक्कीच येऊ शकता. ह्या स्पॉटचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुमच्यासोबत जर मुलं येणार असतील तर मुलांनासुद्धा एन्जॉय करता इथे येऊ शकतं. त्यांच्यासाठी अशा ज्या बोट्स असतात त्या इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याचबरोबर काही गेम्स आहेत ते सुद्धा इथे मुलं एन्जॉय करू शकता. अशा प्रकारचे काही गेम आहेत ते इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याचबरोबर एंट्री केल्या केल्या आपल्याला समोर अशी गणपती बाप्पांची छान मूर्ती बघायला मिळते. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला जे काही प्लांट्स इथे लावलेले आहेत ते खूप अस्थेटिक दिसतं आहे. तर आपण इथे फोटो काढल्यावर छान फोटो येतात. आणि त्याचबरोबर आपण जिथे मिसळ खाण्यासाठी बसतो तिथेसुद्धा सगळं प्लांट ठेवलेले आहेत, त्यामुळे खूप छान अशी वेगळीच वाईब आपल्याला इथे मिळते. आणि जसं मी सांगितलं की आजूबाजूला शेती असल्यामुळे खूप असं भारी इथलं ॲम्बियन्स आहे. आणि बघू शकता अशा प्रकारची मिसळ इथे मिळते. मिसळ 2 प्रकारची मिळते खरं तर, एक हिरवी आणि लाल. तर तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही मागवू शकता. मला लाल खायची होती म्हणून मी लाल मागवली होती. बघू शकता तुम्ही, मी जो मधला स्पॉट सांगितला होता तिथे तुम्ही छान प्रकारे फोटो किंवा व्हिडिओज काढू शकता. आणि खूप भारी असं अस्थेटिक लुकवालं हे ठिकाण आहे. तर तुम्ही मिसळ लवर असाल आणि नाशिकमध्ये जर असाल तर नक्कीच या ठिकाणाला व्हिजिट करा. बघू शकता अशा प्रकारचं इथलं ॲम्बियन्स आहे. त्यातले काही फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही येणार असाल तर नक्की या ठिकाणी या आणि मिसळ एन्जॉय करा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.